तर C22 कॅम्पसच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही आपला कालचा व्हिडिओ बघितलाच असेल. जर अजून सुद्धा तुम्ही बघितला नसेल तर त्याला लगेच जाऊन बघा. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करतोय पीसीसी रावेत. त्यामध्ये आपण बघणार कॉलेजचे कट ऑफ, कॉलेजचे प्लेसमेंट आणि कॉलेजचे फी स्ट्रक्चर याची डिटेल माहिती आपण बघणार आहोत. तर आपण कॉलेजला डिटेल माहिती बघण्याच्या आधी आपण एक बेसिक इन्फॉर्मेशन बघणार आहोत. याच्यामध्ये आपण बघणार आहोत पीसीसी रावे जे कॉलेज आहे ते पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च म्हणून ओळखलं जातं. त्यामध्ये हे कॉलेज जे 2014 साली चालू झालेलं आहे आणि एक ऑटोनॉमस कॉलेज आहे जे पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या अंडर येतं. त्यानंतर या कॉलेजला नॅकचा एक चांगला ग्रेड मिळालेला आहे तुम्ही बघू शकता. आणि हे कॉलेज सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीच्या अंडर आहे आणि रावेतमध्ये हे कॉलेज लोकेटेड आहे. जर तुम्ही सुद्धा अजून सुद्धा व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन केलं नसेल तर तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करू शकतात, ज्याच्यावरती तुम्हाला मिळतात सीईटी सेलची अपडेट, कॉलेजेसचे अपडेट, फी स्ट्रक्चर याच्याबद्दल एक डिटेल आणि इन्स्टंट अपडेट तुम्हाला मिळतात. जर अजून सुद्धा तुम्ही जॉईन केलं नसेल तर त्याला लगेच जॉईन करा. पीसीसी रावेचा जर आपण कट ऑफ बघायला झालो तर आम्ही तुमच्यासोबत घेऊन आलोय ओपन कॅटेगरीचे कट ऑफ. आता हे कट ऑफ जे असतात हे कॅटेगरी वाईज आणि कोटा वाईज व्हॅरी करतात. जर तुम्ही ईडब्ल्यूएस कोटा, त्यानंतर टीएफडब्ल्यू, डिफेन्स, पीडब्ल्यूडी याच्यामधून जर तुम्ही ऍडमिशन घेत असाल तर तुम्हाला कट ऑफचे वेगळे लागणार आहे. त्याबद्दल जर कट ऑफ इन्क्वायरी करायची असेल तर स्क्रीनवरचा नंबर दिलेला आहे, स्क्रीनवरच्या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप मेसेज आणि कॉल करू शकता. त्यानंतर जर आपण कट ऑफ बघायला झालो तर आपण ब्रांच वाईज कट ऑफ बघणार आहोत. तर ओपन कॅटेगरीचा कट ऑफ बघायला झालं तर सिव्हिल इंजिनिअरिंगचा जो कट ऑफ आहे हा 90.58, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग साठी 96.98, ईएनटीसी साठी 96.75, आयटी ब्रांच साठी 96.83 आणि मेकॅनिकल ब्रांच साठी 94.91. तुम्हाला सुद्धा तुमच्या कॅटेगरीनुसार जर कट ऑफ बघायचे असतील तर स्क्रीनवरच्या नंबरला व्हॉट्सअप करा किंवा कॉल करा. आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये आहे. जी महाराष्ट्रातली टॉप इंजिनिअरिंग काउन्सिलिंग बॅच आहे एनरोल इंजिनिअरिंगची प्रीमियम काउन्सिलिंग बॅच, तर आपण ऑलरेडी स्टार्ट केलेली आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला मिळणार पर्सनलाइज 1-to-1 काउन्सिलिंग, बेस्ट कॉलेज आणि बेस्ट ब्रांच गायडन्स, त्यानंतर एक्सपेक्ट स्ट्रॅटेजी फॉर कॅप राउंड्स हे सगळे डिटेल्स मिळणार. एंड टू एंड ऍडमिशन सपोर्ट मिळणार आहे. ही जी बॅच आहे ही पर्सनलाइज काउन्सिलिंग बॅच असल्यामुळे खूप लिमिटेड सीट्स आहे. या बॅच मध्ये जर तुम्हाला एनरोल करायचे असेल तर स्क्रीनवर नंबर दिलाय, तुम्ही या नंबरवरती कॉल करून एनरोल करू शकतात. नेमकं या बॅच मध्ये काय मिळणार तुम्ही स्क्रीनवरती बघू शकतात. याच्यामध्ये तुम्हाला मिळणार गायडन्स फॉर ऑल कॅप राउंड, स्पॉट राउंड, आयएलएस राउंड गायडन्स, कम्प्लीट कॉल सपोर्ट तुम्हाला मिळणार आहे, कस्टमाइज ऑप्शन फॉर्म 4 कॅप राउंडचा तुमच्यासोबत शेअर केलं जाणार आहे, कम्प्लीट लाईव्ह सेशन तुमच्यासोबत कंडक्ट केलं जाणार आणि एक डेडिकेटेड मेंटर टीम्स तुम्हाला सुद्धा मिळणार आहे. त्यानंतर बोनस मध्ये तुम्हाला फर्स्ट इयरला इंजिनिअरिंगला ऍडमिशन झाल्यानंतर इंजिनिअरिंग सपोर्ट सुद्धा दिला जाणार आहे. तर ही बॅच ही 1-to-1 काउन्सिलिंग बॅच असल्यामुळे याच्यामध्ये खूप आपण लिमिटेड सीट्स ठेवतोय. जर तुम्हाला सुद्धा या बॅचची एन्क्वायरी करायची असेल तर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, या नंबरवरती कॉल करून या बॅच मध्ये एनरोल कसं करायचं याच्याबद्दल तुम्ही एन्क्वायरी करू शकता. जर आपण प्लेसमेंट रेकॉर्डचं बघायला झालं या कॉलेजचं तर तुम्ही प्लेसमेंट रेकॉर्डचं बघू शकतात की नंबर ऑफ प्लेसमेंट किती मुलं प्लेस झाले तुम्ही बघू शकतात. कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचे 107 मुलं प्लेस आहेत. त्यानंतर ईएनटीसीचं बघायला झालं तर 42 मुलं प्लेस आहेत, मेकॅनिकल 45 आणि त्यानंतर सिव्हिलचे 26 मुलं प्लेस आहे. जर हायएस्ट सॅलरी आपण इथं ब्रांच वाईज बघितले तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट सुद्धा काढू शकतात. जर कॉम्प्युटर इंजिनिअरिंगची हायएस्ट सॅलरी बघायला तर 15 आहे, त्यानंतर ईएनटीसी 17, मेकॅनिकल 9 आणि सिव्हिलची 5.8. जर लोएस्ट सॅलरी आपण बघायला गेलो जी सगळ्यात खालचं पॅकेज कितीला गेलंय तर कॉम्प्युटर साठी 3.25, त्यानंतर ईएनटी साठी 3, मेकॅनिकल साठी 3.5 आणि सिव्हिल साठी 1.8. जर ऍव्हरेज सॅलरी आपण बघायला गेलो तर ऍव्हरेज सॅलरी जर बघायला गेलो तर आपली 6.27 आहे. त्यानंतर जर आपण बाकीच्या ब्रांचेस साठी बघितले ईएनटीसी साठी 5.23, त्यानंतर मेकॅनिकल साठी 5 आणि सिव्हिल साठी 3.05 ही ऍव्हरेज सॅलरी या कॉलेजची आहे. जर इंडस्ट्री पार्टनर बद्दल बोलायला झालं तर तुम्ही स्क्रीनवरती बघू शकतात की मोठे जे इंडस्ट्री पार्टनर जसे अमेझॉन, एचएसबीसी, कॅपजेमिनाय, ऍडोबे, फ्लिपकार्ट, त्यानंतर टेक फर्म, सॅप, पर्सिस्टंट असे जे मोठे इंडस्ट्रीज आहे या कॉलेजला प्लेसमेंटसाठी व्हिजिट करतात. आणि तुम्हाला सुद्धा जर हे कॉलेज मिळत असेल कॅप राऊंड मध्ये तर तुम्ही हे कॉलेज नक्की घ्या. आणि जर तुम्हाला कॅप राऊंडला कॉलेज कसं मिळतं नक्की याच्याबद्दल जर गायडन्स पाहिजे असेल तर आमच्या मेंटर सोबत कनेक्ट करा, जे तुम्हाला कॅप राऊंडला नेमकं कॉलेज कसं मिळणार आहे त्याच्याबद्दल तुम्हाला हेल्प करतील. जर फी स्ट्रक्चरचं आपण बघायला झालं तर तुम्ही स्क्रीनवरती फी स्ट्रक्चर बघू शकतात की त्याच्यामध्ये जर ओपन कॅटेगरीचं फी स्ट्रक्चर आपण बघायला झालं तर आपलं फी स्ट्रक्चर राहणार आहे 1,44,746 रुपये. जर ईबीसी, ओबीसी, ईडब्ल्यूएस आणि एससीबीसी या कॅटेगरीमध्ये कोणी जर बॉईज असेल तर त्याचं फी स्ट्रक्चर आपल्याकडे राहणार आहे 82,000 रुपये. जर गर्ल्स कॅन्डिडेट असेल तर 20,000 रुपये राहणार आहे. एसबीसी, विजय, एनटी, टीएफडब्ल्यूएस याच्यामधून जर तुमची ऍडमिशन झाली तर तुमचं फी स्ट्रक्चर 20,000 राहणार आहे.
SC ST मधून जर तुमची ऍडमिशन होत असेल तर तुमचं फी स्ट्रक्चर हे 1,700 रुपये राहणार आहे. आणि त्यानंतर जम्मू काश्मीर कोटा याच्यामधून किंवा PMSS यामधून तुमची जर ऍडमिशन होत असेल त्याची फी स्ट्रक्चर वेगळे आहे, OCI ची फी स्ट्रक्चर वेगळे आहे. तर तुम्ही फी स्ट्रक्चर स्क्रीनवरती बघू शकता. तुम्हाला सुद्धा IL राऊंड स्पॉट राऊंड मधून ऍडमिशन घ्यायचे, त्याचं फी स्ट्रक्चर काय राहणार आहे त्यासाठी तुम्ही आमच्या मेंटर सोबत कनेक्ट करू शकता. जर आपण लोकेशनचं बघायला झालं तर तुम्ही बघू शकता की हे जे कॉलेज आहे हे लक्ष्मीनगर रावेत मध्ये लोकेटेड आहे. त्यानंतर या कॉलेजची एक गुड कनेक्टिव्हिटी तुम्हाला बघायला मिळणार आहे. याच्यामधून जो औंध रावेत बाणेर रोड जो आहे त्याच्या जवळच हे कॉलेज लोकेटेड राहणार आहे. त्यानंतर तुम्हाला इथून जवळपास आकुर्डी रेल्वे स्टेशन आहे, त्याच्यावरती तुम्हाला एक ट्रेनची कनेक्टिव्हिटी चांगली या कॉलेजमधून बघायला मिळणार आहे. या कॉलेजचं कॅम्पसमध्ये हॉस्टेल सुद्धा आहेत, PC सोयीचे हॉस्टेल्स आहेत. तुम्ही याच्याबद्दल कॉलेजच्या वेबसाईटला इन्क्वायरी करू शकतात. आणि ज्या मुलांनी ऑलरेडी एनरोल इंजिनिअरची मागच्या वर्षी प्रीमियम काउन्सिलिंग बॅच घेतलेली होती त्यांचे काही रिव्ह्यूज आपण घेऊन आलोय. त्याच्यामध्ये आपल्याकडे एक स्टुडंट आहे जाधव म्हणून आहे, समृद्धी आहे. त्यानंतर आपल्याकडे काही स्टुडंट्स आहेत की जे मागच्या 2 वर्षामध्ये या कॉलेजला लागले, जसं की सुदर्शन म्हणून एक आहे, त्यानंतर पौर्णिमा पोटे, जे स्टुडंट्स आहेत त्यांचे रिव्ह्यूज आपण युट्यूबला अपलोड केलेले आहे. तुम्ही ते जाऊन बघू शकतात. ऑलरेडी तुमचा स्कोर आलेला असेल, तुम्ही सुद्धा अजून पर्सेंटाइल जर तुमचे प्रेडिक्ट केलेले नसतील तर तुम्ही पर्सेंटाइल प्रेडिक्टर वापरून तुमचा पर्सेंटाइल प्रेडिक्ट करू शकतात. आणि आपली CET 2 कॅम्पसची सिरीज ही चालूच राहणार आहे. आपण सोबतच मिशन इंजिनिअरिंग ऍडमिशन सिरीज घेऊन येतोय, त्यामध्ये तुम्हाला पूर्ण ऍडमिशन प्रोसेसची माहिती मिळणार आहे. त्यामुळं CET 2 कॅम्पस मध्ये तुम्हाला पूर्ण कॉलेजेसची माहिती मिळणार, मिशन इंजिनिअरिंग मध्ये तुम्हाला सगळी ऍडमिशन प्रोसेसची माहिती मिळणार आहे. जर तुम्हाला पर्सनलाइज काउन्सिलिंग पाहिजे असेल, 1-to-1 काउन्सिलिंग पाहिजे असेल तर स्क्रीनवरच्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि लगेच काउन्सिलिंग बॅचला एनरोल करा. आणि जर तुम्हाला काही इश्यू असतील, काही डाऊट असतील कोणत्या कॉलेजेस बद्दल तर स्क्रीनवरच्या नंबरला तुम्ही कॉल करू शकता. आम्हाला युट्यूबला सबस्क्राईब करा, इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि असेच अपडेटसाठी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. थँक्यू.